साई जो गोलंदाज हा देखील एक प्रभावी गोलंदाज पाहायला मिळेल. उमेश, साई, रहाटे हे सर्व खेळाडू जे आपल्याला या टीममध्ये खेळताना पाहायला मिळतील. नुकतीच जी आमदार चषक सेक्टर क्रमांक 4 चारकोपला जी स्पर्धा 1 लाखाची झाली त्या स्पर्धेमध्ये देखील उपांत्यपूर्व फेरीपर्यंत सिद्धेश्वर बॉईज या संघाने खेळ केला होता आणि सिद्धेश्वर बॉईजसाठी संजू सिंग आता फलंदाजीला येते. संजू हा देखील एक आक्रमक खेळाडू आहे. जानेवारीमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये शिंपोली गावदेवीच्या मैदानावर बोरुलीमध्ये या खेळाडूने स्वतःच्या वैयक्तिक 84 धाव्या कुठल्या होत्या. तोच खेळाडू गेल्या वर्षी राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीमध्ये चौकाराने स्टार्ट केली. त्यानंतर तद्वत एक वेगळ्या प्रकारची बॅटिंग त्यांनी आपला क्लास दाखवला होता. वामन मूर्ती आहे. मूर्ती लहान मात्र कीर्ती महान आहे. ज्या वेळेस खेळतात गेल्या वर्षी गावदेवी या संघासाठी ज्यावेळेस योगदान दिलं होतं 2 वर्षापूर्वी दिनेश पंदेरे त्याचप्रमाणे प्रकाश या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून गौरांग मिलू गोलंदाजीसाठी सुमित, स्ट्राईकला सोहेल. आता मात्र पूल करताय. डीपला खेळाडू आहे. अजून खेळाडू बाद होतोय. गॉन. दुसरी विकेट. शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू पूल करण्यासाठी गेले. वेगळी ॲक्शन आहे. जो गोलंदाज आहे थोडंसं पॉपिंगच्या जवळ आल्यानंतर खांद्याचा एक वेगळ्या पद्धतीने वापर करतो. ख्रिस हॅरिस ची स्टाईल आपण पाहिली 2000 पर्यंत ज्याने एक वेगळ्या प्रकारचं क्रिकेट न्यूझीलंडसाठी खेळले. मात्र 1996चा वर्ल्ड कप त्यांच्यासाठी नेहमीच लक्षात राहील. कारण 1996च्या वर्ल्ड कपमध्ये ज्यावेळेस ली जर्मो न्यूझीलंडचे विकेट किपर कॅप्टन त्यांना डायरेक्ट वर्ल्ड कपला कॅप्टनशिप देण्यात आली होती. त्यावेळेस ख्रिस हॅरिस ज्यांनी एक वेगळ्या प्रकारची आपली ओळख पटवली होती आणि सुरुवातीला 1 डाऊन आल्यानंतर त्याने एक चांगल्या प्रकारचं शतक देखील हुकवलं होतं. शतक जे हुकलं होतं मात्र एक चांगली इनिंग. आणि नवीन फलंदाज आता आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी सिद्धेश्वर बॉईज. आपणास विनंती राहील लवकरात लवकर आपला राखीव खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवाय. रिदेश कोण आहे? वसीम. येस हा वसीम आहे. हा देखील घातक डेंजरस बॅट्समन आहे. एक वेगळी ॲक्शन ख्रिस हॅरिसची आठवण करून देणारा सुमितला आपण पाहतोय. एक शॉट थर्डमॅन आहे. शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग. त्या ठिकाणी हनीप आहेत. यांना पण विक्रोली संघाकडून देखील खेळताना पाहिले. मात्र सुरुवात GI11 ओव्हर द विकेट सुमित आहे. आता मात्र निश्चितच खेळून काढतोय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक आहे. बॅकफुटला जाण्यासाठी भाग पाडतोय कारण थोडासा खांद्याचा चांगला वापर करतोय सुमित आल्यानंतर. डीप कव्हर घेतलेला आहे. डीप मिड विकेट 2 सर्कलच्या बाहेर. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले. या पॉवर प्लेमध्ये मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ आहे. कव्हरला संतोष सिंग आहे. यष्टीरक्षक स्वतः पिंटू पारचा. कमेंट्री बॉक्स एन कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते सुमित. स्ट्राईकला संजू. आता मात्र बॅकफुटला गेले. पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलेला आहे फटका. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. कॉल देतात का बघूया. मात्र चांगला कॉल दिला होता. वसीम याला देखील एक चांगली इनिंग खेळावी लागेल. याच्याकडे देखील ती ताकद आहे. एक हार्ड हिटर बॅट्समन आणि हा डेंजरस बॅट्समन देखील आहे. हा जर थोडा वेळ जर विकेटवर उभा राहिला तर निश्चितच गोलंदाजांची त्रेधात रिपीट उडू शकते. षटकारासाठी संजू सिंग याला मनोज खुरसंगे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. एकच षटकार. एक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. मोहसिन. आणि आता मात्र मोहसिनने मारलेला फटका मिड ऑफच्या वरून आणि चांगला उत्कृष्ट झेल. व्हॉट अ कॅच. जबरदस्त नजर होती चेंडूवर. मोहसिन आहे वसीम नाही. मोहसिन मोठा फटका खेळण्यासाठी गेले. बॅकफुटला गेले. पूल करायला गेले होते. लॉफ केला होता चेंडू. पूर्णतः जे त्याची रेंज आहे त्यामध्ये क्लिअर करू शकला नाही. मिड ऑफच्या वरून टाकायला गेला होता कारण त्याला वाटलं कदाचित जर खाली लँड झाला चेंडू तर 1 बाउन्स 2 बाउन्स जाईल. मात्र मिड ऑफचा खेळाडूचं कौतुक करावं लागेल. एक चांगला झेल त्याने टिपलं. संजू सिंग यांच्यासाठी खास पारितोषिक आहे मनोज खुरसंगे यांच्याकडून. प्रसाद रहाटे हा देखील एक जबरदस्त खेळाडू. टेक्निकली साऊंड आणि मॅक्झिमम हेलिकॉप्टर देखील टेनिस विश्वामध्ये खेळणारा खेळाडू पिंटू पारचा. मात्र या ठिकाणी देखील हा हेलिकॉप्टर खेळणारा खेळाडू आहे. प्रसाद रहाटे संजू सिंग या दोघांवर जबाबदारी असेल. बघूया या संघामध्ये अजून आपल्याला कोण पाहायला मिळत आहेत. साई आहे. उमेश आहे. स्वतः रिद्धेश आहे. आणि आता फलंदाज येतोय गोलंदाज वसीम. नितीन साठले यांच्याकडनं संजूसाठी 500 रुपये. षटकारासाठी
मनोज खुरसंगे यांच्याकडनं 500 रुपये संजू सिंगला. शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग, एक डीप मिड विकेट. अमित बाबा ठवाळ यांचं देखील हार्दिक स्वागत. नेहमीच टेनिस क्रिकेट अपडेटर म्हणून एक वेगळ्या प्रकारचे ब्लॉग लिहिणारे, एक वेगळ्या प्रकारचा लेख आणि लेखणीतून आपण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून पाहिले की कशा प्रकारे त्यांनी ब्लॉगर्स म्हणून एक वेगळी सुरुवात केली रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला 2018ला आणि तदनंतर एक वेगळ्या प्रकारची त्यांची एक लेखणी बहारदार पाहायला मिळाली. शॉट थर्डमॅन आहे, एक बॅकवर्ड पॉइंट, डीप कव्हर मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये, मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये आहे, ज्या ठिकाणी हनीफ आहेत. डीप स्क्वेअर लेगला खेळाडू ज्याने एक चांगला झेल घेतला, टिपला होता ज्यावेळेस योगी परतल्यानंतर सोहेल बाद झाले होते, कारण सोहेलकडून मोठ्या अपेक्षा होत्या. सोहेलकडे ती ताकद आहे, नेहमीच एक चांगली स्टार्ट देणारा. स्ट्राईकला आहे प्रसाद, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वसीम पहिला चेंडू अलॉंग विथ द कार्पेट खेळला, मिड ऑफला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एखादा चांगले फटके जेव्हा लागतात, मिडल करतात, त्या बॅट्समनला कॉन्फिडन्स वेगळा येतो आणि त्या कॉन्फिडन्सने ती बॅटिंग करावी लागेल. मगाशी देखील म्हटलं होतं मी की सुरुवात तुम्हाला करावी लागेल. गती धीमी वाटली तरी धीर मात्र सोडू नका. थोडंसं निश्चित संयमाने खेळ करावा लागेल, कारण विचार बदला नशीब बदलेल. थोडंसं पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंड, दृष्टिकोन आवश्यक आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट वसीम. आता मात्र कव्हरच्या दिशेने डीप लाव खेळाडू आहे, एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एका धावेने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते 6. दुसरं षटक मार्गस्थ. पहिल्या षटकामध्ये सुमितने चांगलं षटक हाताळलं होतं, केवळ धावा दिल्या होत्या त्या म्हणजेच 5 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्या 6. एकूण धावसंख्या 6 आहे. एकच धाव या पहिल्या 2 चेंडूमध्ये पाहायला मिळाली. संजू यांच्यासाठी नितीन साठेली आणि मनोज खुरसंगे यांच्याकडनं पारितोषिक आहे 500 रुपयाचं. आता मात्र फुल लाईन टाकला होता, चांगल्या प्रकारे कव्हरला खेळून काढतोय, एक्स्ट्रा कव्हरला जाऊन फील्ड करतोय. मिड ऑफचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहे, डीप कव्हर आहे, एक बॅकवर्ड पॉइंट. स्ट्राईकला प्रसाद रहाटे आणि संजू सिंग या दोघांकडे एक चांगली क्षमता आहे आणि दोघांची एक छोटीशी शॉर्ट लिटिल स्वीट पार्टनरशिप झाली तर निश्चित सामन्याचं गणित बदलण्याची धमक दोघांकडे आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र रिव्हर्स खेळतोय आणि अतिशय उत्कृष्ट स्विच हिट करतोय. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक, नाविन्यपूर्ण फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार चौकार, डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. आलेल्या सर्व मान्यवरांचा आम्ही या 6व्या राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2021 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. 6वं वर्ष 6वं पर्व. जनरल अरुण कुमार वैद्य मैदान, बोरिवली पश्चिम, MHB कॉलनीच्या या क्रीडांगणावर क्रिकेटचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. नेहमीच उत्तर मुंबईतील मानाची सन्मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि दिवाळीच्या नंतर येणारा पहिला रविवार, ज्या रविवारी या स्पर्धेची वेगळ्या प्रकारे सुरुवात असते. गणेशजी सानप, अजिंक्य सानप यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेची सुरुवात केली 2016ला आणि आज 2021 मध्ये 6वं वर्ष आपण साजरं करतोय. वसीम स्लोवर वन, कव्हरला उंच फटका खेळण्यासाठी गेले मात्र खेळाडू त्या ठिकाणी फील्ड होतोय. येस गॉन. स्लोवर वन टाकला होता, निश्चितच थोडं लवकर ओळखलं होतं रहाटेने प्रसादने, मात्र ते पूर्ण होऊ शकलं नाही. एक वेगळ्या प्रकारे स्पर्धा सुरू झाल्यानंतर पहिली मॅच झाल्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतो ही सुरुवात आणि म्हटलं होतं थोडंसं विकेटवर उभं राहावं लागेल प्रसादला, मात्र प्रसाद विकेट या ठिकाणी विकेट गेलेली आहे प्रसादची. एक चांगल्या प्रकारे सुरुवात या ठिकाणी संघ करतोय तो म्हणजे ZIA-11. पहिल्यांदा पहिले षटक सुमितने हाताळलं, दुसरं षटक वसीम. एक युवा खेळाडू आहे, चांगल्या प्रकारचं निश्चित टप्पा पकडून गोलंदाजी करतोय. व्हेरिएशन चांगलं आहे. स्लोअर होता आणि स्लोअर होऊन पाहिला होता प्रसादने, म्हणूनच कव्हरला खेळायला गेले मात्र बॅटच्या वरच्या जो मिडल स्पॉटला एक्झॅक्टली लागला नाही आणि निश्चितपणे खेळाडू बाद झाले. जाणता राजा चषक येणाऱ्या 27 आणि 28 शनिवार रविवारी पेप्सी ग्राउंड गोराई या परिसरामध्ये आहे. 1 लाखाची स्पर्धा. वसीम आता मात्र पुन्हा एकदा फुल लाईन, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. ज्या पद्धतीने टायमिंग करायचंय, कनेक्ट करायचंय संजू सिंगला. 2 षटकांच्या नंतर धावसंख्या 11. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी वसीम आणि सुमितची. सुमितने पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा दिल्या आणि 6 धावा दिल्यात गोलंदाज वसीम.
2 षटकामध्ये 2 गडी बाद. महत्वाचे जर पाहिले 3 गडी बाद झालेले आहेत. योगी, सोहिल आणि प्रसाद रहाटे 3 गडी बाद झाल्यानंतर आता मोठी जबाबदारी मोहसिन देखील बाद झालेला आहे. त्यामुळे पहिला बाद झाला तो म्हणजे योगी, त्यानंतर सोहेल, तिसरा खेळाडू बाद झाला मोहसिन, चौथा खेळाडू बाद झाला रहाटेच्या रूपात. 4 गडी बाद, धावसंख्या 11 धावा. प्रथम फलंदाजी करताना सिद्धेश्वर बॉईज. टॉस जिंकला GI11 संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला आमंत्रित केलं. सुरुवात थोडीशी अडखळत झालेली आहे. वेगळ्या प्रकारची सुरुवात केल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी आता करण्यासाठी गोलंदाज येतोय साहिल. मगाशी देखील मी म्हटलं होतं की जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका, सारं जग जिंकायचं आहे, हार कोणाची कधी मानू नका, यश तुमच्या जवळ आहे आणि जिंकल्याशिवाय तुम्ही थांबू नका. जिंकण्यासाठी निश्चितच प्रयत्न करावा लागेल, कारण एक चांगला फटका जर तुम्हाला लागला, बॅटला कनेक्ट केला, तर निश्चित तो कॉन्फिडन्स बॅट्समनचा वाढतो आणि त्यानंतर तो त्याच्या आवडते फटके खेळण्यासाठी तयार राहतो. एका बिग सिक्सरची बाउंड्रीची गरज आहे संजूला. सो ॲज उमेश, अनुभवी खेळाडू, सिद्धेश्वर बॉईज संघाचा एक तारणहार, एक बॅकबोन ऑफ दिस टीम. शॉट थर्डमॅन, धावसंख्या 11. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. थोडीशी एक नाजूक स्थितीमध्ये आहे संघ सिद्धेश्वर बॉईज आणि सिद्धेश्वर बॉईज संघाला एकच करावं लागेल. उर्वरित 18 चेंडूमध्ये किमान 35-40 धावांपर्यंत जावं लागेल, कारण 35-40 धावा जर झाल्या तर 40 आणि 11 म्हणजे 55-51 धावा एक वेगळ्या प्रकारचं टार्गेट सेट करावं लागेल स्वतःला. आणि ते जर झालं तर निश्चितच ही संधी मिळू शकते, कारण पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ज्यास तुम्हाला हाणामारी करायची असते, बॅटिंग एक विस्फोटक करायची असते, आक्रमक करायची असते, विध्वंसक, त्यावेळी जास्त धावा होऊ शकल्या नाही. साहिल सज्ज होतोय षटकातील पहिलं षटक टाकण्यासाठी. शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग. एक खेळाडू बॅकवर्ड पॉइंटला, मात्र गली पोझिशन जी आणलेली आहे ती मुळातच कॅचिंगसाठी आणलेली आहे. डीप कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. शॉट मिड विकेटला वसीम आहे. साहिल कॉमेंट्री बॉक्स इन कडून ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे, मात्र या ठिकाणी यष्टीरक्षक स्वतः पिंटू पारच्या त्या ठिकाणी आहेत, धाव मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी होते, टिचून मारा, अचूक टप्पा, अचूक दिशा, योग्य नियंत्रणावर गोलंदाजी सुरू आहे. चेंडू डॉट, निर्धाव. हनीफ आता मात्र जे शॉट फाईन लेगला आहेत ते आता शॉट मिड विकेटला येत आहेत आणि शॉट मिड विकेटचा खेळाडू वसीम आता शॉट फाईनला जातोय फिल्डिंग करण्यासाठी. 3 खेळाडू सर्कलच्या आत आहेत, एक शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग आणि गली पोझिशन मध्ये खेळाडू कॅचिंग पोझिशनला. साहिल शॉट चेंडू पुल करण्यासाठी गेले, पूर्णतः तयार नव्हते. ज्या प्रकारची गोलंदाजी होत आहे मगाशी आपण अशा पद्धतीनेच पाहिलं होतं जेव्हा स्ट्रोक खेळले होते. योगी पहिला चांगला चौकार आल्यानंतर जी सुरुवात त्यांनी केली होती. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 6वं वर्ष, 6वं पर्व. क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनाइज बाय अजिंक्य सानप, गणेशजी सानप यांचे विशेष आभार. थँक्स सनी 11 हे देखील अप्रतिम कामगिरी. आता मात्र पुन्हा एकदा ऑफ नंबर शफल केलं होतं आणि तिथून तो स्ट्रोक खेळण्यासाठी गेले. पंचांचा इशारा आहे, नो आहे स्ट्रायकर एंडला. विक्रांत खोत यांनी सांगितले, त्यामुळे फ्री हिट होईल. आणि जी चांगली गोलंदाजी होत असताना देखील बघा आपण या ठिकाणी पाहतोय की जो खेळाडू आहे तो कुठे उभा होता आणि बॉल रिलीज झाल्यानंतर त्याची पोझिशन पाहिल्यानंतर स्ट्रायकर एंडला जे अंपायर आहेत विक्रांत खोत यांचा एक अनुभव, एक दिग्गज खेळाडू म्हणून लेजंड क्रिकेटर त्यांच्याकडे पाहिलं तर विक्रांत खोत यांना राहुल 11 साठी ज्यांनी प्रतिनिधित्व केलं. प्रमुख अंपायर प्रशांत मयेकर. पुढचा चेंडू आता मात्र या ठिकाणी चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं गगनचुंबी षटकार पाहायला मिळतो का बघा. येस, इट्स अ बिग मायटी ब्लो. षटकारासाठी मनोज खुरसंगे यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक होता. नितीन साठेलिया हे देखील 500 रुपये घेऊन येत आहेत, कारण या खेळाडूने काही दिवसांपूर्वी जानेवारी महिन्यामध्ये गावदेवी शिंपोलीच्या मैदानावर 84 धावा कुठल्या आहेत. या चेंडूवर जर षटकार लागला तर ललित थापा यांच्याकडनं 1000 आणि नितीन साठेलिया यांच्याकडनं 500. एक जबरदस्त खेळाडू म्हणून म्हटलं या बॅट्समनला. बघा मनोज खुरसंगे यांचे देखील 500 रुपये आलेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा साहिल.
आता देखील हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे, बघूया खेळाडू त्या ठिकाणी जात आहेत आणि जोपर्यंत खेळाडू बाद गॉन. महत्वाची विकेट मिळवतोय साहिल. GI11 संघाला मिळालेलं एक मोठं यश. सिद्धेश्वर बॉईज संघाला लागलेला अजून एक मोठा धक्का. असं वाटलं होतं संजू कॅरी ऑन करतोय इनिंग. एक फटका लागल्यानंतर नेहमीच एक वेगळ्या प्रकारची इनिंग त्याची पाहायला मिळते, मात्र आज थोडस पहिला फटका गेल्यानंतर असं वाटलं होतं जो शॉट ऑफ चेंडू पूल करण्यासाठी गेली थोडा वर लागला, जे मगाशी आपण मोसीनच्या बाबतीत पाहिलं होतं तेच आता या ठिकाणी संजूच्या बाबतीत पाहायला मिळालं. रिद्धेश गुरव. सिद्धेश्वर बॉईज पोईसर कांदिवली परिसर जर पाहिला तर कांदिवली मधील पोईसर या परिसरातील हा संघ सिद्धेश्वर बॉईज. अनिकेत त्याचप्रमाणे रिद्धेश, उमेश हे सर्व खेळाडू जे या परिसरातून आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करत. हा देखील एक हार्ड हिटर बॅट्समन आहे जो नॉन स्ट्राईकला आहे. साहिल स्लोवर वन होता, थोडासा ऑफ कटर होता. निश्चितच चेंडूवर चांगल्या प्रकारे आपली बोट फिरवतोय साहिल. अनुभवी जो आहे खेळाडू निश्चितच तो म्हणजे पिंटू. आणि पिंटू पारच्या आपल्या खेळाडूंना तयार करतोय GI11 साठी. जर या अगोदर पाहिलं तर शांतीबाई यांनी तयार केलेल्या संघामध्ये इजरार, मुबेद खान खेळले. पिंटू पारच्या जो या स्पर्धेमधून बाहेर आला त्यानंतर 2015-16 एक जबरदस्त फॉर्म मध्ये होता संघ हा. शॉट चेंडू पूल करण्यासाठी गेले, बल्ले का किनारा था. यस. आणि चेंडूची जी एक वेगळी लाईन लेंथ ठेवली, बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक पिंटू पारच्या हातामध्ये चेंडू गेलेला आहे. अजून एक खेळाडू बाद होतोय, काहीतरी वेगळं करावं लागेल. अनिकेत सावंत हा नवीन फलंदाज येतोय, याच्याकडे देखील ती क्षमता आहे, एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे. तर डाऊन द ऑर्डरला जर अनिकेत 6व्या किंवा 7व्या नंबरला येत असेल तर निश्चितच एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे. आणि गोलंदाजीमध्ये देखील एक वेगळ्या प्रकारचा दमखम दाखवावा लागेल, कारण एकूण धावसंख्या अजूनही जर पाहिली तर झालेली आहे ती म्हणजे 20-20. तिसरं षटक सुरू आहे. अमित बाबा ठवाळ, आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधावा आणि प्रमुख जे स्टेज आहे त्या प्रमुख स्टेज जवळ व्यासपीठावर अजिंक्य सानव यांच्याशी आपण संपर्क साधावा. अमित बाबा ठवाळ. नवीन फलंदाज अनिकेत सावंत, वन ऑफ द मोस्ट व्हॅल्युएबल खेळाडू, पोईसर परिसरातला एक प्रेशियस मौल्यवान असं रत्न म्हणू शकतो. उमेश, योगेश हा खेळाडू, बबन गुरव जे या संघाचे पाठीराखे आहेत, नेहमीच आपल्या संघाला सपोर्ट करतात. सुनील बामणे उर्फ गोट्या आपल्या संघासाठी नेहमीच, कारण मी म्हटलं नुकतीच जी 1 लाखाची स्पर्धा चारकोपला आमदार चषक झाला त्या स्पर्धेमध्ये देखील साई सेवा संघ चारकोपची जी स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल मध्ये हा संघ खेळला होता आणि अनिकेत त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू ठरला होता. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी करण्यासाठी वसीम. 3 ओव्हर नंतर धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 20 आणि विकेट्स गेलेल्या आहेत 5. 6 विकेट गेलेले आहेत. वसीम संघासाठी 4थं आणि निर्णायक षटक घेऊन येतोय. आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन. आता शॉर्ट मिड ऑनला एक खेळाडू घेतलेल्या सर्कलमध्ये एक शॉट फाईन आहे, मात्र शॉट वाईडिश फाईन लेग आहे आणि एक शॉट थर्डमॅन आहे. एक गली पोझिशन. पुढचा चेंडू आता मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतो. कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये खेळून काढतोय. जोपर्यंत खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करेल 1 धाव मिळेल. थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल. 1 दुहेरी धावानंतर एखाद्या चौकार षटकारासाठी जावं लागणाऱ्या बॅट्समनला, कारण या खेळाडूकडे देखील ती क्षमता आहे. अनिकेत अजूनही एखादा चेंडू फेस करतोय का बघूया. ज्या पद्धतीने एक चांगल्या प्रकारे सुरुवात केल्यानंतर संजू त्या इनिंगला बिल्ड करेल असं वाटत होतं, मात्र तो बाद झाल्यानंतर आता सर्व या सामन्याची सूत्र सिद्धेश्वर बॉईज संघाचे प्रमुख 2 खंदे फलंदाज आहेत, यांच्याकडे ती जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागेल. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते वसीम. आतापर्यंत युवा खेळाडू म्हणून GI11 ने कित्येक चांगल्या खेळाडूंना स्थान दिले, त्यापैकीच हा देखील या अगोदर सुमितला पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करताना आपण पाहिलं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यास सज्ज होते वसीम. स्ट्राईकला अनिकेत आणि चेंडू बघूया. या ठिकाणी जीवनदान दिलं जात आहे. मिडॉनला घेतलं होतं. आज या विकेटवर जर सकाळपासून पाहिले तर हा 3रा ते 4था खेळाडू आहे जो शॉर्ट आर्म पूल करण्यासाठी घेऊन चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये लागत नाहीयेत,
कारण या अगोदर जे सलमानच्या बाबतीत झालं, जिन्मय कदम पहिल्या मॅचला आपण पाहिलं, त्यानंतर एक फटका विशालचा सार्विनचा लागला नाही, शॉर्ट पूल करण्यासाठी गेले होते. आणि या अगोदर मोहसिन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वसीम याचा पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर, पंचांचा इशारा येतो, इट्स अ वाईड, अवांतर धाव. विक्रांत खूत निर्देश संकेत देतात जे ऑफिशियल्स आहेत. स्ट्रायकर एंडला प्रशांत मयेकर हे देखील अनुभवी आहेत. मल्टी 11 म्हणून 2008-9ला जो संघ ज्यांनी तयार केला आणि 2013-14 मध्ये टेनिस विश्वामध्ये मोठमोठ्या स्पर्धा, मग कोलगेटच्या मैदानावरील स्पर्धा असेल किंवा एअर इंडियाच्या सांताक्रूजच्या मैदानावरील मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी गाजवल्या, ते मल्टी 11चे प्रमुख जे स्ट्रायकर एंडला प्रशांत मयेकर या ठिकाणी या स्पर्धेचं ऑफिशियल्स म्हणून कामगिरी पाहताना 6वी राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी आपण पाहतोय. 13 मिनिटं बाकी राहिली. जिया 11 कॅप्टन पिंटू पारचा, संतोष सिंग, आपण याची नोंद घ्यायची. 13 मिनिटांमध्ये आपल्याला उर्वरित 2 ओव्हर जी 1.5 ओव्हर कंप्लीट करायचे. एकूण धाव संख्या झालेली आहे स्कोर 22. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी 23 झालेली आहे धाव संख्या. तर मात्र कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता, गॅपमध्ये चेंडू जातोय, 1 धाव पूर्ण होते. मात्र 1 धावेने जास्त काही होणार नाही, तुम्हाला चौकार षटकारांसाठी प्रयत्न करावा लागेल. मच निडेड बाउंड्री 6 रिक्वायर्ड फॉर सिद्धेश्वर बॉईज. अनिकेत कडे ती क्षमता आहे. आणि त्यासाठी आपल्या संघासाठी त्याला ती धावा करण्यासाठी जावं लागणार. धाव संख्या 24. उर्वरित चेंडूवरती प्रहार करावा लागेल, चेंडूला सीमा पार पाठवावं लागणार आहे. आता मात्र डाव्या एसटीवरचा चेंडू होता, जलद गतीने टाकला होता, बीट करतोय, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी, पंचांचा इशारा, लेग बाय. धाव संख्या 25. एक धाव महत्वाची आहे, किमान 45 पर्यंत तरी पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल, जेणेकरून कमबॅक करावा लागेल. नर्मदा अर्जुनसाठी ज्यांनी एक काळ गाजवला बाबा साळुंके हे देखील या ठिकाणी उपस्थित, यांचं देखील हार्दिक स्वागत. बाबा ओव्हर द विकेट. तर मात्र कव्हरला फटका खेळतोय, डीपला खेळाडू आहे का बघूया. जोपर्यंत खेळाडू फील्ड करतोय, 1 धाव पूर्ण करतोय, कॉल करतोय अनिकेत. मात्र उमेश पोसेल का? येस, 2 धावा. या 2 धावांनी धाव संख्या पुढे सरकते. एकूण धाव संख्या धावून पोहोचते ती म्हणजे 27. चौकार षटकारांची देखील आवश्यकता आहे. उमेशला त्या पद्धतीने गेअर चेंज करावा लागेल. सिद्धेश्वर बॉईजला निश्चितच 45-50 पर्यंत एक धाव संख्या गाठायची असेल तर 3 ते 4 क्लिअर करावे लागतील. आणि त्या पद्धतीनेच जिया 11 देखील या ठिकाणी कमी धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न करेल, ज्या जास्त धावा जाणार नाही. स्लोवर 1 ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर व्हेरिएशन करायला गेले, मात्र पंचांचा कुठल्या प्रकारचा परिणाम नाहीये. चेंडू डॉट स्लोवर होता, फुलटॉस हाफ फॉली जरी घेतली असती, थोडा डावा पाय पुढे टाकून, तरी कव्हरला किंवा पॉइंटला एखादा फटका पाहायला मिळाले असते. कारण थोडंसं वेगळं वाटलं त्यांना की टर्न होईल आणि त्यानंतर काहीतरी वेगळं घडेल, मात्र तसं होऊ शकलं नाही. लेग स्टंपचा स्टान्स घेऊन धाव संख्या 27. 4 ओव्हर. अमित बाबा ठवाळ, आपण लवकरात लवकर मदन देशमुख यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सर्वांनी मास्क परिधान करायचा आहे. अंतर निश्चितच तुम्हाला आवश्यक आहे, ती म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. खूप काही वेगळ्या प्रकारची काळजी आपल्याला करणं गरजेचं आहे. जसं धनंजय कुलकर्णी यांनी देखील सांगितलं, मी देखील आपल्याला वारंवार सांगतोय, 2 गज की दूरी, मास्क पहनना है जरूरी, जब तक दवाई नहीं तब तक ढिलाई नहीं. सर्वांना निश्चितच ही कळकळीची विनंती राहील, कारण बृहन्मुंबई महानगरपालिकेचे काही या ठिकाणी व्यक्ती, त्याचप्रमाणे मुंबई पोलीस या परिसरातील मध्ये एक फेरफटका मारत आहेत मगापासून, त्यामुळे ते देखील त्यांचं देखील लक्ष आहे. त्यामुळे निश्चित रूल्स रेग्युलेशन, माझे कुटुंब माझी जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे. आपला खेळ आपली जबाबदारी, आपलं क्रिकेट आपली जबाबदारी, हे जसं आवश्यक आहे त्याप्रमाणे आपल्याला या खेळाबरोबरच ज्या महामारीमधून विश्व या ठिकाणी सध्या सावरतंय, त्यासाठी आपल्याला स्वतःला देखील काळजी घेणं गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी येतोय शेवटचं षटक घेऊन, पहिला चेंडू बॉल त्रिफळाची, काय जलद गतीने बघा, कमी पावलांचा रनअप आहे आणि वन ऑफ द मोस्ट डेंजरस बॉलर पाहायला मिळतो. कारण कमी या धावांमध्ये जर आपण पाहिलं, रोखण्याचा प्रयत्न आहे, मात्र ज्या प्रकारची
त्याचा जो स्पीड होता असं वाटलं होतं की एखादा टॉस करतोय की काय ऑफ ब्रेक, आणि म्हणूनच तयार नव्हते पूर्णतः. कम्प्लिटली बीट केलं. वेगावर स्वार होऊन गोलंदाज गोलंदाजीसाठी आला. बॉलर जमील. जी अपेक्षा होती अनिकेत एखादा चौकार षटकार मॅच मध्ये 2 किंवा 3 षटकारांसाठी करणं, अनिकेतचा तो क्लास आहे. मात्र थोडस निराश केलं सिद्धेश्वर बॉईज संघासाठी. एक वेगळ्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल आता सुनील बामणेला उर्फ गोट्या. बॅटिंग करण्यासाठी आलेत. नॉन स्ट्राईकला उमेश आहेत. नेहमीच आपल्या संघासाठी फार मोठं योगदान सिद्धेश्वर बॉईजसाठी बबन गुरव, त्याचप्रमाणे बबन दादा बरोबरच सुनील बामणे हे योगदान देत असतात. धावसंख्या 27. 2-3 महत्वाचे खेळाडू संजू सिंग, मोहसिन याने निश्चितच थोडंसं निराश केलं. सुरुवात चांगली केली होती चौकाराने, ज्यावेळेस तो चौकार खेळले होते योगी, त्यानंतर बाद झाले आणि तदनंतर एक वेगळ्या प्रकारची आपण पाहतोय की खेळाडू बाद होऊन परतलेत. नवीन फलंदाज सुनील, गोलंदाजी करण्यासाठी जमील जलद गजन टाकतोय, मात्र जबरदस्त जागा बनवतोय. 1 बाउंस, चेंडू सीमा पार चौकार. ही बॅटिंग आवश्यक आहे. मच नेटेड बाउंड्री फॉर सिद्धेश्वर बॉय. दॅट्स काइंड ऑफ बॅटिंग रिक्वायर्ड. एखादा चौकार षटकार अनुभव आहे या खेळाडूकडे. सिद्धेश्वर बॉयसाठी नेहमीच आपलं वेगळं योगदान. पैसर परिसरामध्ये कांदिवली या परिसरातील हा संघ आहे आणि नेहमीच आपल्या संघासाठी एक डेंजरस घातक बॅट्समन म्हणून त्याला पाहिलं जातं. राईट हँड बॅट्समन सुनील बामणे पुन्हा एकदा दाखवून देतोय, विजलो जरी आज मी, आज हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडू शकले मजला अजून अशी ती भिंत नाही. बघूया गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय जमील. ऑफ स्टंपवर चेंडू आहे. पाहतायत पंच, थोडं बाहेर. पंचांचा इशारा वाईड. अवंत धाव. एक वेगळ्या प्रकारचा ऊर्जा स्रोत आपल्या संघासाठी घेऊन येतोय, तो म्हणजेच सुनील बामणे. ही बॅटिंग आवश्यक होती. एखादा चौकार षटकार लागल्यानंतर कॉन्फिडन्स येतो. GI11 विरुद्ध सिद्धेश्वर बॉईज या दोन संघांमध्ये सुरू असलेला सामना. ओव्हर द विकेट. फुटता चेंडू जमील. शॉर्ट चेंडू बॅकफुटला गेले, जागा बनवले, प्लेसमेंट चांगली आहे. चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने हळूहळू बघूया चौकारासाठी जातोय का. खेळाडू त्या मागे जातायत. 2 धावा पूर्ण केल्यात. चेंडू सीमा पार आणि चेंडूने शर्यत जिंकलेली आहे. चौकार. 4 धावा. चांगली सुरुवात. बॅकफुटला गेले होते. बॅकवर्ड पॉइंट आणि पॉइंटच्या मध्ये जो गॅप होता त्या गॅप मधून चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला चौकारासाठी. 2 चेंडू फेस केलेत आतापर्यंत. चौकार दोन्ही पाहायला मिळालेत. अजून एखादा षटकार चौकार येतो का म्हणून मगाशी म्हटलं, विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडू शकेल मजला अजून अशी ती भिंत नाही. वेगळ्या प्रकारची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. ओव्हर द विकेट. फुटचा चेंडू यॉर्क होता. अलॉंग विथ द कार्पेट खेळला फटका जातो लॉंग ऑफला. त्या ठिकाणी खेळाडू फील्ड करेपर्यंत 1 धाव. हिज बॅटिंग, हाच पवित्र, हाच सकारात्मक दृष्टिकोन करावा लागेल. रोखण्यास वाट माझी, वादळे होतील आतुर. डोळ्याच गेली जरी धूळ, थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे, खेटेल तुफान, तरी चालतो वाट माझी. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलास पसंत नाही. गोलंदाजी करण्यासाठी जमील. फुटचा चेंडू. आता मात्र कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये बघूया की डायरेक्ट पलीकडे. मात्र या ठिकाणी चेंडू जातोय सीमा पार. चौकार. 1 फटका आला. ऊर्जा स्रोत घेऊन आला स्वतः सिद्धेश्वर बॉईज साठी. सुनील बामणे उर्फ गोट्या. कॉन्फिडन्स आलेला आहे. धावसंख्या शेवटचं महागडं षटक ठरतंय. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते. टोटल स्कोर 41. 41 या षटकातील चेंडू शिल्लक आहेत. जर आपण पाहिले तर बॉल्स बाकी आहेत या ओव्हर मधील अजूनही 1. बघूया एखादा षटकार चौकार. धावसंख्या 41. राईट ऑफ द विकेट. फुटता चेंडू जमील याचा. लेग स्टंपवर फ्लिक करतोय. मात्र या ठिकाणी जोपर्यंत चेंडूवर खेळाडू पोहोचतो, 1 धाव पूर्ण केले. मिसफिल्डिंग होते 2 धावांसाठी आणि याचं रूपांतर 2 धावांमध्ये. धावसंख्या 43. 44 धावांची गरज. अतिशय वेगळ्या प्रकारची बॅटिंग शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. 4 ओव्हरमध्ये धावा होत्या, त्या म्हणजेच जर आपण पाहिलं तर एकूण 27 आणि या ओव्हरमध्ये धावा निघाल्या जवळजवळ 15. यामध्ये 3 चौकार पाहायला मिळाले आणि हे जर अगोदर थोडंफार झालं असतं तर निश्चितच सामन्याचं गणित बदललं असतं. धावसंख्या 16 शेवटच्या ओव्हरमध्ये निघाले. 44 धावांची गरज आणि यानंतर आपण निश्चितच पुढील इनिंगसाठी जाणार आहोत. धनंजय कुलकर्णी माझ्याबरोबर जुळणार. मग त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो, एक मोठी स्पर्धा येणाऱ्या शनिवार रविवार 27 मार्च 28 मार्च त्या दिवशी पेप्सी ग्राउंड बोरिवली पश्चिम गोराई 2, ज्या ठिकाणी 1 लाखाची स्पर्धा आहे.
प्रथम पारितोषिक 1,00,000, द्वितीय पारितोषिक 50,000 जाणता राजा चषक 2021. तर या स्पर्धेमध्ये आपल्याला सहभाग घ्यायचा असेल तर निश्चितच मदन देशमुख यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. अजून एक मोठी स्पर्धा इस्माईल युसुफ ग्राउंडला आहे, ज्या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक 4 लाखाचं आहे, द्वितीय पारितोषिक 2 लाख. एक 16 टीम मध्ये ती मॅच होणार आहे. 21, 22, 23 जे 4 दिवस 21, 22, 23, 24 असे 4 दिवस ती स्पर्धा असणार आहे इस्माईल युसुफ ग्राउंडवर. आणि तारीख आहे ती म्हणजेच मेच्या 20 ते 24 या दरम्यान ती स्पर्धा असेल. त्यामुळे प्रथम पारितोषिक 4 लाख, द्वितीय पारितोषिक 2 लाख, जी इस्माईल युसुफ ग्राउंड जोगेश्वरी ईस्ट या ठिकाणी. एक इंटर हाफ असेल ज्याची एंट्री फी आहे 5,000 16 टीम मध्ये, ज्याचं प्रथम पारितोषिक 77,000, द्वितीय पारितोषिक 44 आणि मॅन ऑफ द सिरीज बाईक आहे. आणि जिथे 4 लाखाची स्पर्धा 2 लाख सेकंड प्राइज आहे, तिथे मॅन ऑफ द सिरीज 21,000 आणि बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर 11,000. एंट्री फी आहे 35,000. जी स्पर्धा जोगेश्वरी ईस्ट या ठिकाणी 20 मे ते 23 मे या दरम्यान 2021 मे मधल्या 2 स्पर्धा. आणि या शनिवार रविवारी येणाऱ्या बोरिवली पश्चिम गोराई 2 पेप्सी ग्राउंडवर 1 लाखाची स्पर्धा जाणता राजा चषक. मदन देशमुख यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. अमित बाबा ठवाळ, जर आपण माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मी तुम्हाला विनंती करतोय, अमित बाबा ठवाळ आपण लवकरात लवकर मदन देशमुख यांच्याशी संपर्क साधायचा आहे. 6व्या राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहतोय, ऑर्गनाइज बाय अजिंक्य सानप, गणेश सानप, जे त्यांच्या विशेष आपल्याला शुभेच्छा आहेत फ्रॉम अमेरिका. सनी 11 यांचं देखील योगदान आहे. लवकरात लवकर बॅट्समन पाठवायचे आहेत. जिया 11 आणि सिद्धेश्वर बॉईज आपण आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. बॅट्समन चला लवकर, मी विनंती करतो जिया 11 संघाच्या कॅप्टनला आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. नाटकवाला लेन या ठिकाणाहून अजिंक्य सानप यांची मित्रमंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं देखील आम्ही या 6व्या राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंट 2021 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. नाटकवाला लेन या ठिकाणाहून अजिंक्य सानप यांचे सर्व मित्रमंडळी ज्या ठिकाणी आलेले आहेत, तर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय 6वी राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2021. 2016ला या संपूर्ण स्पर्धेची सुरुवात झाली. सन्माननीय गणेशजी सानप आणि अजिंक्य सानप यांनी निश्चित या स्पर्धेची सुरुवात केली आणि या स्पर्धेचं असं वेगळं वैशिष्ट्य होतं की दिवाळी नंतरचा येणारा पहिला दुसरा रविवार ही या स्पर्धेची वेगळी निश्चित वैशिष्ट्य होतं. आणि उत्तर मुंबईतील नाही तर मुंबई उपनगरातील, मुंबईतील, महाराष्ट्रातील एक मानाची सन्मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं. ते 6वं वर्ष 6वं पर्व. बघूया सेकंड इनिंग मध्ये या 44 धावा कशा होतात की होत नाहीत, डिफेंड करतील की नाही, हे धावतं समालोचन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा माझे सहकारी समालोचक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे तुम्हाला घेऊन जातोय. धनंजय, बहुत बहुत धन्यवाद राजू भाई. आइए अब राष्ट्रभाषा हिंदी में हम यहाँ पर रुक करते हैं और जब एनालिसिस देखी जाए, जो पहले बल्लेबाजी के लिए यहाँ पर सिद्धेश्वर 11 जब आई थी तो योगी, सोनी, संजू, उसके बाद मोनीश, उसके बाद उमेश, रितेश, अनिकेत अच्छी बल्लेबाजी करने का प्रयास किया, लेकिन सुनील बाम्बे जिन्होंने आखिर की तौर पर 2 चौके और 1 रन लगाकर रन संख्या को यहाँ तक कहीं तभी एक सम्मानजनक बना दिया. 44 रन टू विन. इसके पहले जब दहीसर बनाम मंगेश 11 खेल रही तब रन संख्या 46 रन टू विन थी. अब 44 रन टू विन है जब मुकाबला चल रहा है यहाँ पर सिद्धेश्वर 11 बनाम जिया 11. शांति भाई जो कि उनकी टीम है. एक तरफ हम पिंटू पारछा को देख रहे, कई सालों के बाद पिंटू पारछा का यहाँ पर आना यहाँ पर तय हुआ. बहुत बढ़िया क्रिकेटर. एक जमाना पिंटू पारछा, उसके बाद ओमकार देसाई, ये जो नाम है जो कि एक तरफ उसी जमाने पर उस्मान पटेल जब शुरुआती तौर पर क्रिकेट की शुरुआत हुई और देखने मिला. कृष्णा सातपुते, ये सभी ताकतवर खिलाड़ी है पूरे महाराष्ट्र के जो कि ऑल ओवर इंडिया का भ्रमण करते हैं. मैं कहूंगा कि इंटरनेशनल टेनिस क्रिकेट के सारे खिलाड़ी है. आइए पहले ओवर की शुरुआत अंपायर के दाहिने हाथ के छोर से सोहिल इस वक्त शॉर्ट गेंद को खेल दिया, पुल कर दिया. इस वक्त करते हुए गेंद जाती है डीप फाइन पर और सीधे गेंद सीमा रेखा के बाहर. पहली गेंद से शुरुआत होती, पहली गेंद पर यहाँ पर 2 रन यहाँ पर चुराते हुए अंपायर का इशारा यहाँ पर आता हुआ. क्या निर्णय है. बल्लेबाजी की बात करें तो सोहिल और साहिल और जेत, और गेंदबाज की बात करें तो सोहिल.
सोहेल, साहिल और जिद, क्या नाम है, वाह। शुरुआती तौर पर शुरुआत होती हुई राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2021, ये छठा पर्व है, छठा संस्करण आज किया जा रहा है। लगभग लॉकडाउन के बाद पहली ऐसी टूर्नामेंट होगी जो कि बहुत बड़ी टूर्नामेंट में से एक टूर्नामेंट है जिनकी इनाम की राशि है 2 लाख रुपए और द्वितीय पारितोषिक यानी सेकंड लाख। प्राइज है 1 लाख रुपीस, 10,000 जो कि बेस्ट बॉलर बेस्ट बैट्समैन मैन ऑफ द सीरीज जो कि यहाँ पर प्राइज रखी गई है। और प्राइज की भरमार अक्सर यहाँ पर देखने मिलती है। हमारे व्यासपीठ पर उपस्थित जो कि सेरेमनी स्टैंड है, जो कि वीआईपी डाइस पर नाटक वाला लेन के सभी हमारे मित्र यहाँ पर आ चुके हैं। अजिंक्य सानप के सभी दोस्त गण यहाँ पर है, सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत है। या सभी लोग ठिकाणी- जो प्यार हमें देते हैं जो इतने सालों से। मी थोडं इंटरप्ट करते तुम्हाला मी प्लेयर आणि बॅट्समनला विनंती करते तुम्ही मैदानावर उपस्थित राहायचं आहे, इतर तर कुठेही तुम्ही जाऊ नका आणि जो डिसिजन आहे ते ऑफिशियल सांगतील प्लीज. जो काही डिसिप्लिन व्हॉलेंटियर्स आमचे तिकडे आहेत. निवेदन है कि जो क्रिकेट का डिसिप्लिन है, डिसिप्लिन के साथ क्रिकेट खेले, जो अनुशासन आपको दिया जा रहा है। आइए अमित टवाल जी का स्वागत है, वेलकम है बाबा। आइए अंपायर का निर्णय वहां पर आता हुआ, दोनों अंपायर हमारे जो कि मैच रेफरी मैदान के अंदर जाते हुए, महेश जो कि मैदान के अंदर पहुंच चुके हैं, क्योंकि आपको कुछ भी कठिनाई है, कुछ भी आपको जानकारी चाहिए, जो आपके जो भी सवाल है उसका जवाब देने के लिए मैदान के अंदर मैच रेफरी पहुंच चुके हैं। महेश जो कि सनी 11 गोराई के हमारे महेश बहुत बढ़िया क्रिकेटर है और खास करके सनी 11 का बहुत बड़ा योगदान इस टूर्नामेंट को अक्सर मिलता आ रहा है। मैं 6 सालों से देख रहा हूं कंटिन्यूज, जो कि अजिंक्य के पीछे खड़े हैं। अक्सर टूर्नामेंट का आयोजन होता है तो सनी 11 के सभी गोराई के खिलाड़ी यहाँ पर उनका साथ देते हैं। प्लीज निर्णय सांगायचा, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची, वेळेचं बंधन आहे आपल्याला। जे 5 षटक आहे ते 35 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत आणि जे दर्शक आत्ता मैदानामध्ये आले दाखल झाले त्यांना निवेदन आहे की आपण प्लीज जो आपल्याला मास्क दिला आहे तो मास्क परिधान करा तुमच्याकडे असेल तर, कारण मास्क घालणे खूप गरजेचं आहे। प्लीज तुम्हा सर्वांना निवेदन आहे, कोणीही मास्क न घालता मैदानामध्ये येऊ नयेत, तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे। मास नाही, प्रवेश नाही. निर्णय काय आहे तिकडून विक्रांत खोत आणि प्रशांत मयेकर. देखा जाए तो क्रिकेट का प्यार, अगर कहते हैं ना कि आसमां का धरती से, फूलों का भौरे से, और क्रिकेट मतलब क्या, तो क्रिकेट मतलब एक जिद है, क्रिकेट मतलब जोश है, क्रिकेट मतलब मराठी में कहते हैं ना कि चिकाटी, जो और जो मेहनत, जो धाड़स, जो धैर्य, जो स्वयं, जो होशियारी, ये सभी क्रिकेट को लगभग माने जाती है। और आप लोग जो क्रिकेट खेलते हो एक अलग तौर पर ले जाते हो, बड़ा मजा आता है, जो कि नए नए खिलाड़ी को देखने का मौका मिलता है और अब जाकर अंतर्राष्ट्रीय लेवल पर जाकर टेनिस क्रिकेट को पहुंचा दिया है। इसका पूरा श्रेय जितने भी टेनिस क्रिकेट के जितने भी लाइव टेलीकास्ट है उन सभी का धन्यवाद, जो इस दौर पर लेके गए। और हमें अक्सर संडे अब जब घर पे बैठे रहते हैं तो अब खास करके राजू, हम जब मोबाइल देखते हैं तो कहीं ना कहीं मैच चलते रहती है, पूरे महाराष्ट्र में अनगिनत मैचेस जो लाइव टेलीकास्ट होती है, जो अच्छा लगे उस पर क्लिक करो और मैच देखो और मैच का मजा लो। और लॉकडाउन के अंदर जो समय हमने इंटरटेनमेंट के माध्यम से हमने यहाँ पर वक्त गुजारा, खास कर कई कई नए नए खिलाड़ियों और जो लेजेंड खिलाड़ियों की हमने इंटरव्यूज देखी अलग अलग माध्यम के माध्यम से, और आपने भी कई खिलाड़ी की इंटरव्यूज जो कि उपनगर में ली। राजू, आपका लॉकडाउन कैसा गया? नक्कीच मला देखील लॉकडाऊनमध्ये खूप काही अप अँड डाऊन्स आले, कारण नंतर श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे प्रो कबड्डीचे आणि जे नामांकित आपल्या मुंबई महाराष्ट्रातील खेळाडू आहेत त्यांचे इंटरव्ह्यूज करण्याची संधी मिळाली. आणि जसं तुम्ही म्हणालात क्रिकेटपटू देखील होते, लॉकडाऊनमध्ये जे इंटरव्ह्यू घेतले त्यामध्ये श्री साई स्पोर्ट्स शैलेश पाटील यांनी फार मोठे योगदान दिलं, की त्यांच्या माध्यमातून मोठमोठ्या प्रो कबड्डीच्या खेळाडूंचे लाईव्ह इंटरव्ह्यू घेण्यात आले होते. तुषार पाटील, सिद्धार्थ देसाई, विकास काळे सारखे चांगले खेळाडू, त्याबरोबरच निलेश शिंदे, नितीन मोरे, काही खेळाडू वेटिंगला होते. मात्र निश्चितच एक चांगल्या प्रकारचे प्रो कबड्डीचे देखील. आणि हा त्यानंतर जवळजवळ 7-8 महिन्यानंतर ज्यावेळेस सुरुवात झाली क्रिकेटला, एक मुंबई कप 2020 आपण पाहिलं. चला लवकर, वेळ घेऊ नका, आपणास विनंती राहील. आणि दोन्ही आमचे ऑफिशियल्स जे निर्णय देतील, सनी 11च्या आयोजकांमध्ये आहेत, ते देखील निर्णय देतील, तो या ठिकाणी बंधनकारक राहील. आणि जसं तू अशी म्हणालात की प्रत्येकासाठी अप अँड डाऊन्स हा कालावधी होता. कोविड-19च्या काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून, महायोद्धा म्हणून ज्यांनी फार मोठं योगदान केले, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स, सदरक्षणाय, खल निग्रणाय, महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस यांची कामगिरी, वेगवेगळ्या NGOज
ज्या प्रत्येक संस्थान, सहकारी सेवा संस्था या सर्व आपल्या भारतवासियांसाठी, मुंबईकरांसाठी, महाराष्ट्रातील लोकांसाठी, मग ते स्थलांतराचा विषय असेल आणि इतर सर्वांसाठी जे योगदान दिलं, त्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटला सुरुवात झालेली आहे. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन आहे, याची नोंद घ्यायची आहे आणि लवकरात लवकर हा निर्णय आम्हाला कळवायचा आहे. महेश धुरी. सुरू असलेली मॅच सिद्धेश्वर बॉईज विरुद्ध झिया 11 आणि धनंजय झिया 11 या संघाला 44 धावा करायच्या. पहिला चेंडू शॉर्ट आर्म पूल केला साहिलने. साहिल देखील तितकाच घातक बॅट्समन आहे. एक युवा झिया 11चे खेळाडू आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि महेश आणि निर्णय इव्हेंच्युअली वी गॉट द डिसिजन. धावा आहेत प्रशांत मयेकर. प्रशांत मयेकर आम्हाला निर्णय कळवायचा आहे. 2 धावा. येस. सो 2 रन्स स्टार्ट विथ झिया 11. धनंजय. बहुत बहुत धन्यवाद और निर्णय आ चुका है. दोनों ने यहाँ पर मिलते हुए अर्जित किए लेग साइड डिवीजन पर. अगली गेंद इस वक्त शॉर्ट गेंद थी, फिर एक बार फाइन पर गेंद को खेला, जगह बनाकर गेंद को खेलते हुए गेंद सीमा के बाहर जाती हुई, कोई मौका नहीं है, केवल हताश गेंद को देखते रह गए खिलाड़ी, क्योंकि मौका मिलते ही इस वक्त चौका लगा दिया और ऐसे चौके बार बार आने चाहिए. इस वक्त पहले 2 रन, उसके बाद 4 रन, यानी 6 रन यहाँ पर 2 गेंदों में तब्दील कर दिए. शानदार बल्लेबाजी का यहाँ पर प्रदर्शन दिखाते हुए जो मनोधैर्य इन खिलाड़ियों का है ये बहुत बढ़िया है. और उनके दृष्टिकोण से देखी जाए तो हर ओवर में यहाँ पर 8 से 10 रन अर्जित करने का प्रयास दोनों बल्लेबाज कर रहे हैं. खासकर साहिल जाहिद और साहिल दोनों खिलाड़ी बहुत बढ़िया क्रिकेट यहाँ पर प्रदर्शन करते हुए कई दिनों के बाद मैं झिया 11 टीम को देख रहा हूँ. इस वक्त गेंद को खेला, अंदर की गेंद थी, लेग साइड रीजन पर थोड़े से हटकर खेला, इसको लेग रीजन पर गेंद है, गेंद को फील्ड किया, इसी बीच थ्रो होता हुआ बहुत शानदार थ्रो. खासकर साही वहां पर है. हमारे इस उपनगर की सिद्धेश्वर 11 कई युवा खिलाड़ी है. इसी गोरेगांव, दहिसर, कांदिवली, बोरोली, गोराई, चारकोप के सारे खिलाड़ी यहाँ पर है. एक बढ़िया टीम बनाने का प्रयास अक्सर हर खिलाड़ी करता है. हर एक टीम के कर्णधार, उनके जो ऑनर्स है अक्सर नजर आते हैं. इस वक्त फिर एक बार पुल कर दिया खिलाड़ी है वहां पर, शायद कैच हो सकता है, लेकिन देखते हैं क्या है. और ये कैच लिया गया. पहले विकेट का पतन यहां पर होता हुआ. शॉर्ट गेंद थी, खिलाड़ी नीचे आए, लगभग ऐसा लगा कि गेंद बाहर जाएगी, लेकिन हवा का साथ बिल्कुल भी नहीं मिलता हुआ एक अच्छा कैच को तय किया. खिलाड़ी यहां पर पेविलियन की ओर जाते हुए केवल 0 अंक. 7 रनों पर पहला विकेट यहां पर गिरता हुआ. जायद यहां पर आउट हुए. तरफ साहिल वहां पर सोहिल गेंदबाजी कर रहे हैं और आए हनीफ भाई मैदान के अंदर प्रवेश करते हुए सबसे तगड़े हिटमैन की तरह बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज. बाहुबली के नाम से तो नहीं, लेकिन बहुत बड़े हिटर है. शानदार बल्लेबाजी करते हैं. कई कारनामे इन्होंने कर दिखा है. बड़े से बड़े ग्राउंड पर लंबे सिक्स लगाने के लिए माहिर. मेरे ख्याल से हनीफ भाई 2011-2012 में सर्वोत्कृष्ट बल्लेबाजों में से एक बल्लेबाज थे, जिन्होंने लगभग हर ओवर में 4 से 5 सिक्स लगाने का कीर्तिमान उन्होंने हासिल की थी. उनमें से एक खिलाड़ी है तो नॉन स्ट्राइक एंड पर है. अपने टीम के साथ कमिटमेंट करते हुए शांति भाई के साथ अक्सर नजर आते हुए पिंटू पारचा और हनीफ भाई जो नए नए खिलाड़ी को मौका दे रहे हैं. 4थे-5वें क्रमांक पर शायद यहाँ पर पिंटू पारचा आएंगे. सभी हमारे मित्रों का हार्दिक स्वागत. इस वक्त गेंद को खिलाया और बाहम खिलाड़ा बल्ले का कैच लिया गया. यहाँ पर कोई गलती नहीं की. शानदार कैच यहाँ पर लेग स्लिप रीजन पर. और क्या कैच लिया, समझो मैच लिया. एक वापसी यहां पर की और ऐसे जोखिम भरे कैच अगर लिया जाए तो जो गेंदबाज का हौसला है ये भी बढ़ जाता है. नक्कीच चांगली. क्या बढ़िया कैच लेते हुए मोहसिन वहां पर थे. बिल्कुल गेंद के ऊपर नजर निगाह रखी. और मोहसिन की बात करें तो अंतरम क्रिकेट, लकवा क्रिकेट के सबसे बढ़िया खिलाड़ी है मोहसिन. और शानदार कैच इन्होंने लिया. और जो क्रिकेट लकवा, स्पिन, भिंगरी, टिचकी, प्रियाम, आजकल तो टर्फ क्रिकेट बहुत ज्यादा प्रमाण पर बच्चे खेलते रहते हैं, क्योंकि टर्फ क्रिकेट और मट्टी के गेमों में बहुत ज्यादा अंतर होता है. टर्फ क्रिकेट बहुत बढ़िया खेल सकता है, लेकिन जो मट्टी के खेल है ये खेलना बड़ा मुश्किल हो जाता है. रन संख्या है 7. नक्कीच. आणि जी गोलंदाजी केलेली बघा, पहिले पण 2 चेंडू त्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जी लाईन लेंथ होती थोडीशी जास्त शॉर्ट ऑफ गुडलँडची गोलंदाजी होती. मात्र आता जो झेल घेतले याने मॅच तयार होणार आहे. धनंजय, हमारे बीच ऐसे व्यक्तिमत्व यहाँ पर व्यासपीठ पर है. सचिन शिंदे, मैन फ्रॉम गोराई. वेलकम सचिन जी, आपका स्वागत है हमारे बीच यहाँ पर उपस्थित हो चुके हैं.
जो सहकारी जो हमारे जो साथी जो हमारे बीच है उपस्थित है। सचिन जी वेलकम। सभी हमारे मित्रों का यहाँ पर हार्दिक हार्दिक स्वागत। राजेंद्र रसाना मेमोरियल ट्रॉफी 2021। ये पहले विकेट का पतन, रन संख्या यहाँ पर 7 पर और नए बल्लेबाज यहाँ पर आए हैं संतोष सिंह। एक तरफ हनीफ और संतोष सिंह, 2 विकेटों का पतन हो चुका है। बैक टू बैक 2 विकेट यहाँ पर गिरे हैं। आखिरी गेंद पहला ही ओवर चल रहा है और सोहिल ने यहाँ पर कारनामा कर दिखाया। 2 पहले ब्रेक यहाँ पर दिए। अच्छी गेंदबाजी उनके ओर से देखने मिली। कहीं तभी रनों के ऊपर रोक लगाने का प्रयास, क्योंकि 44 रन जो जीत के लिए किसी भी प्रकार रोका जाए, जो 5 ओवर के मुकाबले है, एक तरफ प्रेशर बढ़ाया जाए, जो औसत प्रति ओवर यहाँ पर 8.5 का उसको कहीं भी कम किया जाए, ये कोशिश है यहाँ पर। इस वक्त लक्ष्य से बाहर की गेंद, अंपायर जरूर यहाँ पर घूमेंगे, दोनों हाथ समांतर दिशा में दिखाते हुए दर्शाते हुए कि हाँ ये गेंद वाइड है, और वाइड के साथ एक अतिरिक्त रन स्कोर बोर्ड पर जुड़ता हुआ। इस वक्त हमारे सारे नासिर भाई, एक तरफ विक्रांत खोत, सुलभ प्रशांत मयकर, इस तीनों ही अंपायर बहुत ही अला दर्जा के अंपायर है। अगली गेंद इस बार खेला लेफ्ट हैंड बल्लेबाज, गेंद हवा में, गेंद को देखते रह गए और दिशा दी। गेंद सीमा रेखा के बाहर जाता हुआ बिग 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 शॉट यहां पर लगता हुआ 6 रनों के लिए। बहुत बढ़िया हिट यहां पर किया और पहला 6 रन यहां पर संतोष के बल्ले से आता हुआ और रन संख्या को यहां पर बढ़ाते हुए रन संख्या 14 पर जाकर पहुंचती हुई पहले ओवर का खेल समाप्त। सोहिल यहां पर 2 विकेट लेने के लिए यहां पर ब्रेक जरूर दिया अपनी टीम को, लेकिन उसके बाद जो संतोष ने पहले ही आते ही प्रहार किया, लंबा शॉट नजर आता हुआ 6 रनों के साथ रन संख्या 14 रन। अब आने वाले कुछ 24 गेंद यहां पर बाकी है आने और रन संख्या चाहिए जीतने के लिए। लगभग 44 रनों का टारगेट है, तो 30 रनों का टारगेट यहां पर है। अब दरकार जो यहां पर है, अब 24 गेंद होगा खेल यहां पर शेष है। 24 गेंदे खर्च करने हैं, इन खर्च किए गेंदों पे कितने रन अर्जित करने हैं, 30 रनों की दरकार यहां पर है। अष्टविनायक गणेशोत्सव मंडल यानी एमएचबी के सभी हमारे साथियों का भी खास करके धन्यवाद। सभी हमारे मित्र यहाँ पर है, एमएचबी बॉयज, ओल्ड एमएचबी, न्यू एमएचबी, सभी लोगों का धन्यवाद इस टूर्नामेंट के लिए जो हमें सहयोग करते हैं। खास करके अष्टविनायक गणेशोत्सव मंडल, अक्षय जत्ताफ, विवेक शिर्के, उसके बाद सभी लोग जो भी यहाँ पर है उन सबका धन्यवाद। हमारे शिमपोली के भी बहुत सारे खिलाड़ी यहाँ पर आ चुके हैं। शिमपोली बॉयज, गांव देवी, और खास कर बोरोली स्पोर्ट्स कल्चर एंड इवेंट, इनका भी बहुत धन्यवाद जो हमें सहयोग अक्सर करता है। इन सभी के हमारे जो कि कमेटी मेंबर्स है उनका भी धन्यवाद, ट्रस्टी उनका धन्यवाद। अगली गेंद दूसरा ओवर लेकर आए हैं साईनाथ, अपना पहला ओवर का स्पेल लेकर आए हैं अंपायर के दाहिने हाथ के छोर से। इस वक्त गेंद लगती हुई, गेंद सीधे कदमों पर, खासकर एमबीएस नेट के मंगेश कामड़ी, जिनका धन्यवाद, जिन्होंने हमें यहाँ पर नेट उपलब्ध कराया। जो आप लाइव टेलीकास्ट देख रहे हो, इसके लिए नेट लगना बहुत जरूरी है। इंटरनेट अगर ना हो तो शायद लाइव टेलीकास्ट हम नहीं देख सकते। इसके लिए मंगेश कामड़ी का धन्यवाद। एक तरफ कदमों को गेंद लगी और 1 रनों को यहाँ पर पूरा किया। अच्छी दौड़ लगाई लेफ्ट हैंड बल्लेबाज संतोष सिंह, जो कि बल्लेबाजी स्ट्राइक पर है। पहले गेंद पर पहला प्रहार 6 रन से खाता खोलते हुए GI 11 के सबसे होनहार और काबिलियत बल्लेबाज, कई ऐसे बल्लेबाज हैं जो कि बहुत बढ़िया क्रिकेट खेलते हैं, उनमें से एक। इस बार बिट किया, ललचाती हुई गेंद यहां पर रखी, गति परिवर्तन किया, राइट रखा, बिल्कुल भी मौका नहीं दिया, गेंद सीधा सीधे आई, बिल्कुल भी टर्न नहीं हुई यहां पर। अगर देखिए गेंद किस प्रकार आई, देखिए बहुत ही बढ़िया। इस वक्त ललचाती हुई, ऐसा लगा कि गेंद शायद स्पीड करेगी, लेकिन बहुत बढ़िया हुनर यहां पर देखते हैं। देखिए किस प्रकार का उनका जो यहां पर रनिंग है, गेंदबाजी की एक्शंस है। आखिरी मोड़ पर गेंद को फ्लाइट रखा और गेंद को डाला, मौका बिल्कुल भी नहीं, और केवल बल्लेबाज गेंद को देखते रह गए। फुटवर्क का बिल्कुल भी इस्तेमाल नहीं हुआ यहां पर। अगर देखे जाए, जितना आप फुटवर्क को लाएंगे उतना ही आप बढ़िया क्रिकेट खेल पाओगे। अगली गेंद इस वक्त स्टैंड किया, बहुत बढ़िया शॉट यहां पर, कवर पर खिलाड़ी है वहां पर लेफ्ट हैंड के लिए,
गेंद को फील्ड किया, ऑस्ट्रेलियन स्टाइल से गेंद को अपने सीने की ओर लाया। बहुत बार खिलाड़ी को हम देखते हैं जब कैच भी आते हैं तो सीधा ऑस्ट्रेलियन साइड की तरह गेंद को छाती पर लेकर कैच लेते हैं। ऐसे कई खिलाड़ी को देखने का मौका मिलता है और यही तरीका होता है शायद कैच लेने का, गेंद को फील्ड करने का। सभी टॉप और अला दर्जा के सारे खिलाड़ी, होनहार खिलाड़ी को देख रहे हैं हम। इस वक्त खेला गेंद को सीधे लेग साइड पे, गैप पे है, खिलाड़ी वहां पर मौजूद बिल्कुल भी नहीं है। वन बाउंस गेंद बाहर जाती हुई सीधे बाहर की ओर 4 रनों के लिए। जहां पर गेंद बाहर गई है राजेश, वहां पर अगर देखे जाए लज्जतदार व्यंजन, आपको अगर संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, आपको अगर एनर्जी बढ़ानी है तो आपके पेट में अंदर अन्न भी होना बहुत जरूरी है। तो आप बाहर जाकर ऑमलेट पाव खा सकते हो, क्योंकि जो बाहर जो 2 लेडी है, एक चाट मसाला भी घूम रहा है आपके बीच। मजा लीजिए और भरपूर आनंद लीजिए लज्जतदार व्यंजनों का, क्योंकि हर एक को मौका मिलना चाहिए इस क्रिकेट के माध्यम से। आणि ज्या चेंडूवर फटका खेळले, एक कळलं नाही की ऑफ ब्रेक करणार आहे, ऑफ कटर टाकतो नेहमीच आणि आतमध्ये आणतो चेंडू। लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट, थोडा वाईडिश लॉंग ऑन आणि जो मिड विकेटचा आहे खेळाडू थोडा अजून वाईडिश आणला असता तर कदाचित ही विकेट मिळाली असती, कारण जो मोठा गॅप त्यामध्येच ती विकेट गेलेली आहे। आणि मगाही देखील साई ज्या पद्धतीने गेल्या स्पर्धेमध्ये देखील खेळला, आमदार चषकमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, त्यामुळे खूप काही घडू शकतं या मॅच मध्ये अजूनही धनंजय। बिल्कुल निश्चित रूप से आप कह सकते हो, जो कि आकलन हम लगा रहे हैं किस प्रकार खेलना चाहिए, क्या करना चाहिए। आपने कहा कि अभी गेंद यहाँ पर इनका साइड का कटर हो रहा था, गेंद को देखा जाए, लेकिन जो गेंदबाज है उनमें कहीं तो भी चतुरता जरूर नजर आती भी। गेंदबाज को बल्लेबाज को टटोल कर गेंदबाजी कर रहे, कौन से एक्शन पे खड़े हैं, क्रॉस खड़े हैं, मिडल स्टंप पर खड़े हैं या ऑफ स्टंप पर खड़े हैं, कौन सा रीजन उनका बढ़िया है। और खासकर हनीफ, जो कि अगर सामने की ओर गेंद आए, जो कि कहते हैं ना कि मनबाउस गेंद को खेलने के लिए बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हैं, उस प्रकार के ये बल्लेबाज है। हनीफ अगली गेंद की तैयारी करते हुए बल्लेबाजी के लिए, इस बार शॉर्ट गेंद थी, आगे आकर खेला और बहुत बढ़िया गेंदबाजी। काबिल तारीफ करनी होगी यहाँ पर साईनाथ की, गेंदबाजी करते समय मौका नहीं है। केवल 6 रन दे चुके हैं अब तक अपने 5 गेंदों में। शानदार प्रदर्शन नजर आता हुआ इन गेंदबाजों का, खतरा बनते हुए। इस बार फिर एक बार बिट किया हनीफ भाई को, शानदार गेंदबाजी, 2 ओवरों का खेल समाप्त किया, कहीं तो भी राहत दी। पहले ओवर की बात करें तो पहले ओवर में रन संख्या 7 थे, 14 रन थे माफी चाहते, और इस ओवर में कहीं तो भी दबाव बनाया और रन को रोक लगाई, और 2 ओवरों के बाद रन संख्या यहां पर है अब पहुंचती भी केवल 20 रनों के लिए, यानी 6 रनों का यहां पर ओवर उन्होंने स्पेल डाला। शानदार गेंदबाजी, और यही होना चाहिए जब आपके बीच कम टारगेट हो और कम टारगेट का मुकाबला हो, तब आपको किस प्रकार की गेंदबाजी करनी चाहिए। मैदान के अंदर कैच नहीं छोड़ना चाहिए, फील्डिंग पोजीशन बढ़िया होनी चाहिए, और जो गेंदबाजों के ऊपर कप्तान का और उनके टीम का जो ऑनर का भरोसा होता है, उस भरोसे को काबिल रखते हुए आपको टीम में लिया जाता है, और उस भरोसे को, आत्मविश्वास को काबिल रखते हुए गेंदबाजी इन्होंने की। आणि नक्कीच हे देखील बघा मॅच मध्ये त्याने आणले तुम्हाला साईनाथने, कारण 18 चेंडूमध्ये धावांची गरज आहे 24। मगाची जर ती प्लेसमेंट जर चांगली मिळाली असती तर कदाचित विकेट देखील मिळाली असती, चेंडू डॉट गेला असता आणि चौकार जो जाणार होता तो वाचला असता। मॅच अजूनही आहे, एक वेगळ्या प्रकारचा खेळ करावा लागेल गोलंदाजी करण्यासाठी। गोलंदाज येतोय सादिक, सादिक देखील अप्रतिम गोलंदाज आहे, आणि हा जर गोलंदाज या ओव्हरमध्ये काहीतरी वेगळं करतोय तर धनंजय ही मॅच अजूनही ऑन आहे। 44 धावा करायच्या आहेत। क्रिकेटमध्ये आपण म्हणतो की जर तर किंतु परंतु या शब्दांना कुठलाही स्थान नाहीये, कारण जोपर्यंत शेवटची धाव काढली जात नाही तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही। सारिक नवीन फलंदाज गोलंदाज येतोय सारिक, आणि तितकाच घातक समोर आहे संतोष सिंह। ये सारी गेंदबाजी के लिए है, अंबर के बाएं हाथ के छोर से गेंदबाजी की शुरुआत करते हुए राजेंद्र सानप एंड से गेंदबाजी की शुरुआत यहाँ पर होते हुए अपना पहला स्पेल लेकर 2 ओवरों के समाप्ति के बाद रन संख्या 20 यहाँ पर हो चुकी है। अब 24 रनों की दरकार यहाँ पर है। आने वाले 18 गेंदों पे अगली गेंदबाजी शुरुआत पीछे से गेंदबाज करते हुए, इस बार क्रॉस किया गेंद को, यहाँ पर दिशा दी, बहुत बढ़िया शॉट यहाँ पर हिट किया, क्योंकि गेंद सामने गिरी। पदतलिति का बहुत बढ़िया उपयोग किया, और दाएं हाथ का बल्लेबाज सच में बहुत बढ़िया बल्लेबाजी संतोष दिखाते हुए, जिन्होंने अपने व्यक्तिगत तौर पर खाता खोला 6 रनों से, अब दूसरा 6 भी उन्होंने लगाया। पहली गेंद पर आक्रमण यहां पर नजर आता हुआ, आणि चांगली गोष्ट आहे की चांगल्या पद्धतीने खेळतायत। स्लॉग सीप गुडना टेक तमाशा देख, चांगला स्ट्रोक तयार केला। इस वक्त अगली अच्छी स्टाइल में गेंदबाजी और बढ़िया फील्डिंग, बहुत शानदार क्षेत्र रक्षण, केवल 1 रनों के लिए लॉन्ग ऑफ रीजन पर।
अनिकेत वहां पर थे और मलखाम के पोल वहां पर लगे, उस तरह शायद टकरा जाते थे, लेकिन बहुत ही बढ़िया निगाहें उनकी रही और गेंद को फील्ड उन्होंने किया, खुद भी सुरक्षित रहे और टीम को भी सुरक्षित रखने का प्रयास उन्होंने किया। शानदार फील्डिंग। 2 गज की दूरी, मास्क पहनना है जरूरी, 2 गज की नजदीकी, कैच पकड़ना है जरूरी। तो पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, तो कैच बिल्कुल भी नहीं छोड़ना इस मैच में, शायद ऐसा ही नजर होगा। एक तरफ जिया 11 और सिद्धेश्वरी 11 दोनों ही टीम टॉप लेवल की है। कहते ना जब तक दवाई नहीं तब तक ढिलाई नहीं, तो खास कर मास्क पहनना बहुत जरूरी है। आप लोगों से निवेदन है, नेक्स्ट मैच जो खेला जाएगा इस वक्त, इस बार गेंद को खेला, गेंद ऊपर हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे और यहां पर ब्रेक लगाया अपने आप को और ये कैच लिया गया। बहुत बढ़िया स्टाइल से ये कैच को अर्चित किया, बिना कोई सोचे समझे, बहुत बढ़िया नियंत्रण रखा, गेंदों के ऊपर निगाहें जमाए रखी और ये कैच अपने आगोश में समेट लिया और हनीफ भाई का विकेट यहां पर गिरता हुआ। आइए अब सबसे स्टार खिलाड़ी, सबसे बढ़िया, जिन्होंने 10 साल अपना कीर्तिमान दिखाया, बढ़िया बल्लेबाजी हर एक जगह की, महाराष्ट्र के हर कोने में फेमस और हर जगह अपना जो जौहर दिखाया, अनुभव दिखाया, पिंटू पारचा मैदान के अंदर एंट्री करते हुए सबसे बेस्ट खिलाड़ी, युवा खिलाड़ी है पिंटू पारचा और तालियों की गड़गड़ाहट यहां पर होती हुई उनके लिए। ऐसे कई खिलाड़ी हैं जो जिन्होंने कीर्तिमान हासिल की, खास कर जो गरीबी से उभर कर खिलाड़ी अपने दौर पर आए और क्रिकेट के माध्यम से जो अपने परिवार को चला रहे हैं, हम भी चला रहे हैं, ये बहुत बड़ी बात है। एक तरफ कोई खेल कर तो एक तरफ कोई बोल कर, ये दोनों में कोई समझ में नहीं है और ये अक्सर नजर आया है और ये अक्सर देखने भी मिला है। यस, पिंटू पारचा हो, ओमकार देसाई हो, श्रेयस कदम हो, श्रेयस इंदुलकर हो, सावंत हो, कई ऐसे खिलाड़ी, थॉमस डायस हो, सभी लोग जो कि बहुत बढ़िया क्रिकेट खेळ रहे और क्रिकेट का इतिहास जडते हुए उद्या सगळे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील। ही महत्वाची विकेट असेल, निश्चित तुम्ही चांगल्या खेळाडूंची या ठिकाणी पाहिल्यात। पुढचा चेंडू संतोष सिंग साठी आणि गॉड बिहाइंड होऊ शकला असता, मोठी विकेट मिळणार होती आणि बघा काय घडलं या ठिकाणी, मोठी चूक, अतिशय अटीतटीचा सामना होऊ शकला असता आणि जसं म्हणालात तुम्ही त्या पद्धतीनेच धनंजयजी मॅच मध्ये क्लोज आणि पिंटू पारचा जी पहिल्या पर्वामध्ये ज्यावेळेस 79 धावा चेस केल्या होत्या, ज्यावेळेस रोहित नार्वेकरने एक जबरदस्त इनिंग केली होती 49 धावांची 17 चेंडूमध्ये, त्यावेळेस पिंटू पारचा जिया 11 विरुद्ध मेहमूद, संतोष सक्सेना, त्यानंतर दिनेश, दिन्या, रोहन सावंत सर्वांनी एक टीम बनवली होती। त्या टीम अगेन्स्ट या बॅट्समनने जबरदस्त बॅटिंग केली होती आणि पहिलं पर्व 2016 ला गाजवलं होतं तोच पिंटू पारचा। मात्र असं देखील झालं होतं तिसऱ्या पर्वामध्ये जेव्हा 6 चेंडू 7 धावा होऊ शकल्या नव्हत्या, बऱ्यापैकी काळू झाला होता संध्याकाळी आणि त्यानंतर आशिष आगरकर यांनी ती गोलंदाजी केली होती, ज्यावेळेस जिया 11 सँडी एसपी हा सामना होता 2018 ला। त्यामुळे पुन्हा एकदा अतिशय चांगल्या स्थितीमध्ये हा सामना आहे। धनंजय धन्यवाद, बहुत सारी जानकारी यहाँ पर उपलब्ध कराते हुए हमें हमारे राजेश कुड़े, जो कि उपनगर के सबसे बढ़िया आवाज उनके और अच्छे कमेंटेटर। अगली गेंद, इस बार फुल टॉस गेंद खेल दिया, गेंद को सीधे डीप स्क्रीनिंग रीजन पर, कैच बिल्कुल भी नहीं बनता हुआ, गेंद अंदर टकराई। गेंद जब अंदर आए तो आपको दौड़कर रन पूरे करने, इस टूर्नामेंट के नियम है, इस मैदान के नियम है, इस नियमों को मद्देनजर रखते हुए रन को पूरा किया गया। 2 रन यहाँ पर अर्चित किए, रन संख्या अब यहाँ पर पहुंच चुकी है 30 रनों पर। आने वाले कुछ ही गेंदों में 14 रनों की दरकार यहाँ पर है और इस दरकार को कहीं भी कमी करने का प्रयास दोनों बल्लेबाज लगते हुए। पिंटू पारचा जो कि आते ही 2 रनों से खाता उन्होंने खेला। इसके बाद का मुकाबला जो टीम जीतेगी ये दहीसर बॉयज के खिताब में मुकाबला खेलेगी। इस वक्त गेंद को सीधे ऑफसाइड पर, गेंद को कवर पर है, गेंद को फील्ड किया, केवल 1 रन। दहीसर बॉयज के कप्तान बिपिन झटका से निवेदन है कि प्लीज टॉस के लिए यहां पर आ जाए। अगली गेंद और इसी के साथ इस वक्त रन संख्या की जरूर दरकार यहां पर है 31 रन। अब 13 रन चाहिए जीतने के लिए। जो भी मैदान में जो बच्चे यहाँ पर युवा आए हैं, बहुत सारे बच्चे युवा आजकल मैदानी खेलों से लंबे हैं और खास कर मोबाइल के अंदर ही क्रिकेट मैच देखते रहते हैं। बहुत सारे गेम्स में यहाँ पर होते हैं। अगर आपको आपकी एनर्जी को बरकरार रखनी है, इम्यूनिटी पावर बढ़ानी है, तो मैदान के अंदर आना होगा, एक्सरसाइज करनी होगी। इम्यूनिटी पावर को बढ़ाए रखने के लिए
आपको हिट ऐसे पदार्थों का आपको सेवन करना होगा तो आपकी इम्यूनिटी पावर बढ़ती रहे। और कोरोना वायरस को हमें दूर रखना है। अभी तक कोरोना वायरस गया नहीं है। ऐसे समय पर हमें हाथ धोते रहना है, खास कर हमें एक दूसरे के बीच अंतर रखना है और मास्क नहीं तो प्रवेश नहीं। तो कहते हैं ना कि संकट गंभीर है पर सरकार खंबीर है। तो आप लोगों से निवेदन है की माझे कुटुंब माझी जबाबदारी, माझा क्रिकेट आणि माझी जबाबदारी। तो आप लोगों से निवेदन है कि मास्क पहनकर ही मैदान के अंदर रहे, एक दूसरे से दूरी बनाए रखे, आप लोगों से निवेदन है। सभी उपस्थित मान्यवरों का व्यासपीठ पर हार्दिक हार्दिक स्वागत। राजेंद्र सानम मेमोरियल ट्रॉफी 2021 खासकर गणेश सानम जी और अजिंक्य सानम जी के ओर से। इस वक्त गेंद को अंदर की तरफ थी और ये दौड़कर पूरा रन को किया गया। यहाँ पर आखिरी पल तक शायद जोखिम हो सकता था। पिंटू पारचा यहाँ पर सुरक्षित रहे, स्ट्राइक पर पहुंचे। एक तरफ साईनाथ बल्लेबाजी, संतोष बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हुए। पिंटू और संतोष दोनों की जोड़ी मैदान के अंदर एक काबिलियत नजर आती हुई का, और खास कर संतोष जो कि 2 6 लगा चुके हैं। पिंटू अभी भी 4 रनों पर खेलते हुए 4 गेंदों का सामना किया। इस वक्त गेंदबाजी की बात करें तो गेंदबाज है साईनाथ, नहीं साईनाथ गेंदबाजी की शुरुआत करते हैं। पहली गेंद अंदर थी। व्यक्तिगत तौर पर अपना दूसरा स्पेल लेकर आया है, चौथा ओवर टीम का। अगली गेंद, इस बार गेंद का खेला सामने की ओर रखा, सबसे लंबा 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 और बहुत बड़ा लंबा शॉट लगता हुआ, ग्रेट पंजाब शॉट लगता हुआ। ये 6 रनों के लिए 8 नहीं 9 नहीं 10 नहीं, ये सीधा बिस्सा सबसे लंबा हिट। अशरफ के बाद अगर कोई बल्लेबाज होगा तो ये होगा, क्योंकि इतनी अच्छी बल्लेबाजी कर रहा है। एक तरफ अशरफ जो कि खास कर बहुत बढ़िया क्रिकेट खेलते हैं वॉरियर्स 11 के लिए, और उससे ही लंबा शॉट यहां पर नजर आता हुआ संतोष के बल्ले से। अगली गेंद, इस बार फिर एक बार फाइन पर खेला, बहुत बड़ा गैप है, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। उस सीजन पर चौका दर्ज किया, इसी के साथ एक तरफ मुकाबले को नजदीक ला दिया है। रन संख्या हो चुकी है 2 गेंदों में 10 रनों के साथ 42 रन। अब केवल 2 रनों की दरकार यहां पर जीत के लिए। औपचारिकता बाकी यहां पर इस मैच को जीतने के लिए। और संतोष की बात करें तो 25 रनों पर नाबाद पारी नजर आती हुई। आउटस्टैंडिंग इनिंग यहां पर उनकी रही है, 2 6 3 6 और 1 चौका। आइए गेंदबाज क्या हताश देखते हुए कि कोई खिलाड़ी वहां नहीं और मैंने गलत गेंद डाली और चौका यहां पर दर्ज किया। दोन्ही चेंडू निश्चितच खराब चेंडू टाकले होते, या अगोदर समोर टाकला होता। इस वक्त कप्तान कुछ कहते हुए अभी भी मैच नहीं छोड़ना, कुछ कांड मंत्र दिया गेंदबाज को। एक तरफ लेग स्लिप पर खिलाड़ी को तैनात किया गया है, दोनों स्लिप पर आए हैं। क्या विकेट आएगा, देखते हैं क्या नहीं। 2 रन चाहिए जीतने के लिए। इस वक्त फिर एक बार लेग साइड में दिया, विनिंग शॉट यहां पर लगता हुआ, सीमा के पास गेंद है, गेंद ट्री को लगी और यहां पर रन को पूरा किया। 1 रन चाहिए था जीत के लिए और इसी 1 रनों के साथ इस मैच को पूरा किया। 44 रन यहां पर पूर्ण किए गए। देखा जाए 3 ओवर 4 गेंदों में रन को पूरा किया गया और खास कर 8 गेंदों के पहले इस मैच को जीता गया। मैन ऑफ द मैच हमारे स्कोरर हमें बताते हुए इस वक्त बहुत बढ़िया, और खास कर जिया 11 ने यह मैच जीता। हरीफ भाई और शांति भाई के चेहरे पर हल्की सी मुस्कुराहट आई। हाँ, हमने कर दिखाया, और पहले पड़ाव के बाद दूसरे पड़ाव की तैयारी करते हुए और सामने